मोठी आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार असं सूत्र सांगतायत। बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये मनसे ताकद दाखवणार आहे। महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची ही सूत्रांची माहिती आहे। बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी करण्यात आली आहे। बीएमसी निवडणुकीत मनसे शिंदेंच्या सेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। शिंदेंच्या सेनेला महायुतीमध्ये सोडण्यात येणाऱ्या जागा मनसे उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। मनसेने मागणी केलेल्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक। मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार याद्यांवरती आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय। मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीत गोंधळ केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मतदार यादीत घोळ नाहीये, आदित्य ठाकरे यांच्या डोक्यात घोळ असल्याची टीका भाजपच्या नवनाथ बन यांनी केली आहे। पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही, पण चोरी जी तुम्ही करत आहात, मुंबई जिंकण्यासाठी असेल, पुणे जिंकण्यासाठी असेल, ठाणे जिंकण्यासाठी असेल, देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चीटिंग करून, वोट चोरी करून शहरं आमची महाराष्ट्राची जिंकायची ते लुटायची आहेत, ते इनकॉम्पिटंट असतील, त्यांना काम करता येत नसेल तर तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे, घरी बसवणं गरजेचं आहे। पण हे जर मुद्दाम झालं असेल, एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे। आदित्यजी ठाकरे, मतदार यादीमध्ये घोळ नाही तर घोळ तुमच्या डोक्यामध्ये आहे। जेव्हा विधानसभेला तुमच्या वरळी मतदारसंघामधून तुम्ही निवडून आला तेव्हा हीच मतदार यादी होती। लोकसभेला 48 पैकी 30 खासदार निवडून आणले तेव्हा अशीच मतदार यादी होती। तर तुम्ही त्याबद्दल रितसर तक्रार करायला हवी, परंतु तक्रार न करता माध्यमांसोबत रडारड करणं हे बंद करा। बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यात ठाकरेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकाचं नाव हे मतदार यादीतूनच गायब झालंय। 3 टर्म राहिलेले नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलंय। सुधीर भगत यांनी प्रशासनावरती गंभीर आरोप करत खापरही फोडलाय। माझ्या सेम नावाचे सुधीर रामचंद्र भगत जे इथे राहत नाहीत, जे अलिबागला राहतात, त्यांच्या नावाने फॉर्म 7 भरून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं। वगळण्याचं कारण म्हणजे ह्यांनी फॉर्म भरून दिला होता का 2 नावं आहेत म्हणून वगळण्यात आलं। माझा मतदारांचा अधिकार हा काढून घेण्याचा अधिकार हा कोणालाच नाही। माझी या माध्यमातून जे कोणी अधिकारी असतील त्यांना नम्र विनंती आहे का ते नाव जसं आहे तसं व्यवहार करून मला जी योग्य परवानगी असते ती देण्यात येईल। बातमी आता शिंदेंच्या दौऱ्यासंदर्भात आहे। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये शिंदेंचा दौरा असणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या 4 सभा देखील होतील। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावरती लढतीये। डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात दोन्ही एनसीपीचा सेनेला पाठिंबा आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली, ती बघूया। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज पालघर जिल्ह्यामध्ये 4 सभा होणार आहेत। मी आता डहाणूच्या सभेच्या ठिकाणी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी डहाणू नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू माची हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जवळपास 108 पोलीस कर्मचारी आणि 12 अधिकारी या सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत। ही सरोवर ग्राउंड वरती या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे। नेमकं एकनाथ शिंदे या सभेमधून इथल्या मतदारांना काय संबोधित करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपची सेंच्युरी। निवडणुकाआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही माहिती आहे। तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत भाजपची सेंच्युरी। उत्तर महाराष्ट्र 49, पश्चिम महाराष्ट्र 41, कोकण 4, मराठवाडा 3, विदर्भ 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड।
जामनेर नगरपालिकेतून साधना महाजन, अनगड नगरपंचायतीतून प्राजक्ता पाटील, दोंडाईचा नगर परिषदेतून नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड झाली. तर राजन पाटील यांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. सत्तेचा गैरवापर करून बिनविरोध येऊ शकते असंही दानवे म्हणतायत. राज्यात शेतकरी आत्महत्या, भाजपनं कोणता विकास साधला असा सवालही दानवेंनी उपस्थित केलाय. राजन पाटलाची सून, मी आता तोच पुन्हा मुद्दा, राजन पाटलाची सून निवडून येऊ शकते बिनविरोध, सत्तेचा मिसयूज करून. बाकीची काय नाही येऊ शकत हो. रावलांची आई येते, गिरीश महाजनांची बायको येते, पण बाकी कार्यकर्ते काय येतात. आणि विकास कोणता साधला भारतीय जनता पार्टीनं? आज 7,000 8,000 आत्महत्या 2-2.5 वर्षामध्ये. आता या मराठवाड्यामध्ये 1 जानेवारी पासून 900च्या वर आत्महत्या झाली. आणि मग कोणता विकास केला?